घरी खूप गाजरं आणली होती आणि गाजराचा हलवा खाण्याची खूप इच्छा झाली होती. मग काय घेतलं करायला गाजराचा हलवा. गाजर अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर किसून घेतला आणि असं कढईमध्ये काढला आणि छान असं साजूक घरचं तूप टाकून छान असं तूप जास्त टाकलं ते हलवा खूप छान होतो म्हणून खूप असं 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि असं छान परतायला घेतलं. असं केशरी रंग येऊसपर्यंत गाजराला छान असं परतून घेतलं. छान असं 15 मिनटं परतून घ्यायचं गाजराच्या खिसाला आणि त्यात तूप घातलं ते मग तेल सुटतं असं छान आणि मस्त लागतो खायला वगैरे. असं गाजराचा खीस छान परतून झाला त्याच्यामध्ये नंतर मग काजू, बदाम याचे काप केले आणि काजू बदाम असे त्यानंतर असं गाजराच्या खिसामध्ये 1 वाटी साखर टाकली आणि काजू बदामाचे काप टाकले असे केलेले आणि छान असं पाणी सुटोसपर्यंत परतून घ्यायचं असं छान. बघा किती छान असं पाणी सुटले आणि तेल तूप पण सुटलं आहे आणि इतकं छान दिसायला छान झालाय हलवा मस्तपैकी आणि 5 मिनिटात हा हलवा तयार झाला आहे माझा. आणि विलायची पूड टाकून घ्यायची आणि दिसायलाही खूप छान झालाय आणि खायलाही छान झालाय बरं का. तर चला या मग खायला हलवा. असं मग छान असा हलवा वाटीत घेतला आणि एवढा मोठा केस तर थोडासाच हलवा झाला म्हणून सगळ्यांना पुरण्यासाठी मग वाटीत थोडासाच हलवा खायला घेतला आणि खूप आवडतो पण सगळ्यांना पुरण्यासाठी थोडासाच घेतला होता हलवा आणि थंडी खूप वाजत होती त्यामुळे पूर्ण बर्फासारखी अशी घुटून गेली